नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाविषयी माहिती बघणार आहोत। कोणत्या विषयी? इतिहास या विषयाबद्दल माहिती बघणार आहोत। ठीक आहे मित्रांनो, इतिहासामध्ये आपण बघणार आहोत, लक्षात घ्या, इतिहासामध्ये आपण अभ्यास करणार आहोत तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास। कोणता इतिहास? आधुनिक भारताचा इतिहास। मग या आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे नेमका कोणता इतिहास येतो मित्रांनो? तर 1857 ते 1947 दरम्यानचा इतिहास म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास। 1857 ते 1947 दरम्यानचा इतिहास म्हणजेच आधुनिक भारताचा इतिहास म्हणतो आपण। काय म्हणतो? आधुनिक भारताचा इतिहास। मित्रांनो, हा जो इतिहास विषय आहे, हा जो इतिहास विषय आहे, या इतिहासाचे जनक बघा, इतिहासाचे जनक गॉडफादर म्हणतो आपण। मित्रांनो, इतिहासाचे जनक कोण आहेत? तर इतिहासाचे जनक हिरोडोटस आहेत। कोण आहेत? हिरोडोटस हे इतिहासाचे जनक आहेत मित्रांनो। कोण आहेत? इतिहासाचे जनक कोण? हिरोडोटस हे जे आहेत, आपण इतिहासाचे जनक म्हणून यांचा या ठिकाणी उल्लेख करतो। मग मित्रांनो, आपण सुरुवात करणार आहोत आधुनिक भारताच्या इतिहासाची। कशाची? आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात करणार आहोत। आपण आत्ताच म्हणलं, आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे 1857 ते 1947 दरम्यानचा इतिहास म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास। मग मित्रांनो, जेव्हा आपण या आधुनिक भारताच्या इतिहासाविषयी माहिती घेतो, तेव्हा आपण सर्वप्रथम पहिला कंटेंट घेतो, तो म्हणजे लक्षात घ्या, प्रबोधन युग। कोणता युग? प्रबोधन युग। मित्रांनो, आता प्रबोधन युग म्हणजे काय? लक्षात घ्या, काय म्हटलं आपण की हा जो प्रबोधन युग आहे, हा प्रबोधन युग म्हणजे काय? तर मित्रांनो, प्रबोधन युग म्हणजे आपण असं म्हणतो की युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात प्रबोधन, भौगोलिक शोध व धर्म सुधारणेची चळवळ या घटनांमुळे ज्या युगाचा पाया घातला गेला त्यास प्रबोधन युग असे म्हणतात। बघा मित्रांनो, आपण काय म्हणलं की या युरोपमध्ये, कोणत्या ठिकाणी? या युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात, मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात प्रबोधन, भौगोलिक शोध व धर्म सुधारणेची चळवळ, कशाची? धर्म सुधारणेची चळवळ। बघा मित्रांनो, आपण काय म्हणलं तर युरोपमध्ये, कुठं? युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात प्रबोधन, भौगोलिक शोध व धर्म सुधारणेची चळवळ या घटनांमुळे ज्या युगाचा पाया घातला गेला, त्यास
प्रबोधन युग असे म्हणतात. काय म्हणतात? प्रबोधन युग असे म्हणतात. बघा मित्रांनो, आपण काय म्हणलं, युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात प्रबोधन, भौगोलिक शोध व धर्म सुधारणेची चळवळ या घटनांमुळे ज्या युगाचा पाया घातला गेला त्या युगास प्रबोधन युग असे म्हणतात. काय म्हणतात? त्या युगास प्रबोधन युग असे म्हणतात. आणि याच प्रबोधन युगामध्ये जी चळवळ सुरू झाली मित्रांनो, त्या चळवळीला आपण प्रबोधनाची चळवळ असे म्हणतो. काय म्हणतो? प्रबोधनाची चळवळ असे म्हणतो. बघा, या प्रबोधन युगामध्ये जी चळवळ सुरू झाली त्या चळवळीला आपण काय म्हणतो? प्रबोधनाची चळवळ, किंवा यालाच पुनरुज्जीवनाची चळवळ असे म्हणतात. काय म्हणतात? पुनरुज्जीवनाची चळवळ असे म्हणतात. मग मित्रांनो, ही नेमकी प्रबोधनाची चळवळ काय होती? ही पुनरुज्जीवनाची चळवळ काय होती? तर लक्ष द्या मित्रांनो, आपण काय बघतो? हो, लक्ष द्या. इसवी सन 14व्या शतकातील काळ हा, इसवी सन 14व्या शतकातील काळ हा युरोपमध्ये, कुठं? युरोपमध्ये. लक्षात घ्या, इसवी सन 14व्या शतकातील काळ कितव्या? तर इसवी सन 14व्या शतकातील काळ हा युरोपमध्ये, कोणत्या ठिकाणी म्हटलं मित्रांनो? आपण युरोपमध्ये अराजकतेचा कालखंड म्हणून गणला जात होता. बघा, काय म्हटलं आपण? इसवी सन 14व्या शतकातील काळ हा युरोपमध्ये अराजकतेचा कालखंड म्हणून गणला जात होता, किंवा या काळाला युरोपमध्ये तमोयुग किंवा अंधकार युग असे सुद्धा म्हटले जात होते. बघा, लक्ष द्या मित्रांनो, आपण काय म्हणलं की इसवी सन जो 14व्या शतकातील काळ आहे हा युरोपमध्ये अराजकतेचा कालखंड म्हणून गणला जात होता, किंवा युरोपमध्ये या अराजकतेच्या कालखंडाला तमोयुग किंवा अंधकार युग असे सुद्धा म्हटले जात होते. मग असं का म्हटलं जात होतं? कारण या काळात धर्मगुरूंच्या विचारांचा प्रभाव या समाज मनस्थितीवर होता. बघा, म्हणजे या काळात समाजावर धर्मगुरूंचा जबरदस्त पगडा होता. काय होता? या धर्मगुरूंचा जबरदस्त पगडा होता. या खऱ्या प्रबोधनाच्या चळवळीला जी सुरुवात झाली मित्रांनो, खऱ्या प्रबोधनाच्या चळवळीला जी सुरुवात झाली ती म्हणजे मित्रांनो 15व्या शतकाच्या उत्तरार्धात. कितव्या? या 15व्या शतकाच्या या उत्तरार्धात व 16व्या शतकाच्या सुरुवातीस बघा, खऱ्या प्रबोधनाच्या चळवळीला सुरुवात केव्हा झाली मित्रांनो? तर 15व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 16व्या शतकाच्या सुरुवातीस खऱ्या प्रबोधनाच्या चळवळीस या चळवळीस काय झाली?
सुरुवात झाली. काय झाली? सुरुवात झाली. का असं म्हणतो आपण? कारण हा जो धर्मगुरूंचा विचारांचा प्रभाव समाजाच्या मनस्थितीवर होता. हो, धर्मगुरूंच्या विचारांचा प्रभाव जो समाजाच्या मनस्थितीवर होता हा बाजूला पडला आणि समाजाच्या मनस्थितीवर या प्रबोधनाच्या चळवळीत विज्ञान व तंत्रज्ञान यांचा प्रभाव या समाजाच्या मनस्थितीवर पडला. म्हणजे जो धर्मगुरूंचा विचारांचा प्रभाव समाजाच्या मनस्थितीवर होता तो बाजूला पडला आणि या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये या समाजाच्या मनस्थितीवर विज्ञान व तंत्रज्ञान यांचा प्रभाव पडला. मित्रांनो, ही प्रबोधनाची जी चळवळ होती, लक्षात घ्या, ही जी प्रबोधनाची जी चळवळ होती, ही प्रबोधनाची चळवळ बघा, ही प्रबोधनाची चळवळ आपल्या जीवनातील सर्व क्षेत्रांना व्यापून टाकणारी एक व्यापक चळवळ होती. काय होती? आपल्या जीवनातील सर्व क्षेत्रांना व्यापून टाकणारी एक व्यापक चळवळ होती. असं का म्हणतो? कारण मित्रांनो, विज्ञान, तत्वज्ञान, साहित्य, कला, संगीत, स्थापत्य, अभियांत्रिकी अशा सगळ्या क्षेत्रामध्ये आविष्कार झाला. काय झाला? अशा सगळ्या क्षेत्रामध्ये आविष्कार झाला. बघा कोणत्या तर जी प्रबोधनाची चळवळ होती मित्रांनो, या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये तत्वज्ञान, साहित्य, संगीत, विज्ञान, स्थापत्य, अभियांत्रिकी अशा सर्व क्षेत्रांमध्ये, या सगळ्या क्षेत्रांमध्ये या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये आविष्कार घडून आला. काय झाला? आविष्कार घडून आला. आणि याच दरम्यान जगात छपाई यंत्राचा शोध लागला. याच दरम्यान लक्षात घ्या, म्हणजेच काय मित्रांनो? तर लक्षात घ्या, तर या 1450च्या सुमारास या जगात या छपाई यंत्राचा शोध लागला. काय लागला? छपाई यंत्राचा शोध लागला. मग मित्रांनो, या 1450च्या सुमारास या जगामध्ये छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? तर जोहान्स गुटेनबर्ग. कोणी लावला? जोहान्स गुटेनबर्ग यांनी 1450च्या सुमारास मित्रांनो या छपाई यंत्राचा शोध लावला. आणि या छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना, नवे तत्वज्ञान समाजापर्यंत नेऊन पोहोचवणे शक्य झाले. बघा काय झालं मित्रांनो, की या छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना, नवे तत्वज्ञान
पर्यंत हो नेऊन पोहोचविणे शक्य झाले. बघा छपाई यंत्रात शोध लागल्यामुळे काय काय झालं तर 1450च्या सुमारास म्हटलं मित्रांनो आपण केव्हा म्हणलं हो या 1450च्या सुमारास जगात या छपाई यंत्राचा शोध लागला. बरोबर आहे. मग या छपाई यंत्राचा काय लागला शोध लागला. मग तो कोणी लावला तर जोहान्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला. मग या छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार नव्या संकल्पना नवे तत्वज्ञान या समाजापर्यंत नेऊन पोहोचवणे शक्य झाले. आणि याच दरम्यान भारतात युरोपियन व्यापाऱ्यांचे आगमन झाले. या दरम्यान भारतात कोणाचे जे युरोपियन व्यापारी होते यांचे आगमन झाले. बरोबर ठीक आहे. आता बघा युरोपियन व्यापाऱ्यांचे भारतात आगमन झाले. आता कसे झाले काय झाले तर लक्षात घ्या. हो हा मित्रांनो इसवी सन 15व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत युरोपात हो भारतातून मसाल्याचे पदार्थ रेशीम कापड हो मौल्यवान वस्तू साखर ह्या गोष्टी ज्या आहेत या पूर्वेकडील देशांमध्ये या आपल्या आशियातून म्हणजे भारतातून या निर्यात केल्या जात होत्या. आणि या वस्तूवर या युरोपियन लोकांचं जनजीवन होतं. लक्षात घ्या. ठीक आहे. बघा काय काय म्हटलं आपण मित्रांनो तर आपण असं म्हणलं की आपल्या आशियातून हो मसाल्याचे पदार्थ रेशीम साखर मौल्यवान वस्तू बरोबर आहे. या सर्व या पूर्वेकडील देशामध्ये हो म्हणजे युरोपमध्ये कुठं युरोपमध्ये बरोबर आहे हा निर्यात केल्या जात होत्या. काय केल्या निर्यात केल्या जात होत्या. आणि या वस्तूवर बघा या वस्तूवर युरोपियन लोकांचे जनजीवन होते. काय होते जनजीवन होते. बघा असा पूर्वी दोघांचा आपल्या आशियातून युरोपमध्ये असा व्यापार पूर्वी जो आहे या ठिकाणी चालायचा. असा व्यापार जो आहे पूर्वी या ठिकाणी जो आहे हा चालायचा. काय चालायचा पूर्वी व्यापार जो आहे हा या ठिकाणी चालायचा. असा पूर्वी व्यापार चालत असताना असा पूर्वी जो आहे या व्यापार चालत असताना या 1453 केव्हा लक्षात घ्या केव्हा म्हणलं आपण या 1453 म्हणलं आपण केव्हा म्हणलं आपण या 1453 ठीक आहे. हा या 1400 जो आहे या 1453 या तुर्कस्तानने कोणी या तुर्कस्तानने जी पूर्व रोमन साम्राज्याची जी राजधानी होती बरोबर 1453 या तुर्कस्तानने कोणी या तुर्कस्तानने जी पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी होती
कॉन्स्टंटिनोपल, याला आपण इस्तंबूल असे म्हटल्या जात होते. काय? इस्तंबूल. ठीक आहे. हा, 1453 तुर्कस्तानने जी पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी होती कॉन्स्टंटिनोपल म्हणजे इस्तंबूल, ही राजधानी या ऑटोमनी तुर्कांनी जिंकून घेतली, म्हणजे तुर्कस्तानने जिंकून घेतली. मग जिंकून घेतल्यानंतर काय झालं मित्रांनो, लक्षात घ्या. या तुर्कस्ताननं काय केलं बघा, ही जी पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी होती कॉन्स्टंटिनोपल म्हणजे आपण याला इस्तंबूल म्हणतो, ही राजधानी या तुर्कस्तानने जिंकून घेतल्यानंतर या तुर्कस्तानने काय केलं बघा मित्रांनो, या इराणचे आखात व्हाया कॉन्स्टंटिनोपल आणि इटली हा जो मार्ग होता, हा मार्ग तुर्कस्तानने रोखून धरला. काय केला? रोखून धरला. हा मार्ग तुर्कस्तानने बंद केला, म्हणजेच रोखून धरला. हा मार्ग बंद केल्यामुळे आशियाचे आणि आपल्या युरोपचे व्यापारी संबंध जे आहेत हे स्थगित झाले. काय झाले? स्थगित झाले. व्यापारी संबंध स्थगित झाल्यामुळे याचा परिणाम असं झालं की या युरोपियन देशांचं म्हणजे पूर्वेकडील देशांचं ज्या वस्तूवर जनजीवन होतं बघा, ज्या वस्तूवर यांचं जनजीवन होतं, ह्या वस्तू त्यांना ज्या आहेत पोचण्यास बंद झाल्या. बंद झाल्यामुळे या युरोपियन लोकांचं जनजीवन जे आहेत हे विस्कळीत झालं. काय झालं? जनजीवन जे आहेत या ठिकाणी विस्कळीत झालं. विस्कळीत झाल्यानंतर या युरोपियांना दुसरा सागरी मार्ग शोधणे आवश्यक झाले. युरोपियन लोकांना दुसरा सागरी मार्ग शोधणे आवश्यक झाले. याच्यातूनच भारताकडे येण्याचा जो पहिला प्रयत्न केला तो लक्षात घ्या. भारताकडे येण्याचा जो पहिला प्रयत्न केला तो केला मित्रांनो, तो जो प्रयत्न केला तो केला या बार्थोलोम्यू डायस याने. कोणी केला? बार्थोलोम्यू डायस याने केला. बरोबर आहे. हा, आता लक्षात घ्या, हा जो बार्थोलोम्यू डायस आहे, बार्थोलोम्यू डायस जो आहे, कोण? बार्थोलोम्यू डायस. हा बार्थोलोम्यू डायस जो आहे मित्रांनो, हा जेव्हा भारताच्या शोधात निघाला, कोणाच्या? हा जेव्हा भारताच्या शोधात निघाला तेव्हा हा बार्थोलोम्यू डायसने, लक्षात घ्या, अटलांटिक महासागर जो आहे, काय म्हटलं आपण, जो महासागर पार केला. आणि हा बार्थोलोम्यू डायस या आफ्रिकेच्या, एक मिनिट हा बघा, काय म्हटलं आपण की भारतात येण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला? तर या बार्थोलोम्यू डायस याने केला. कोणी केला? बार्थोलोम्यू डायस. बार्थोलोम्यू डायस, ठीक आहे, कोणी केला? लक्षात घ्या. आपण काय म्हणलं की भारताकडे येण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला? या बार्थोलोम्यू डायस याने भारताकडे येण्याचा पहिला प्रयत्न केला. कोणी केला? बार्थोलोम्यू डायस याने भारताकडे येण्याचा पहिला प्रयत्न करत असताना हा बार्थोलोम्यू डायस या आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत, दक्षिण या टोकापर्यंत
येऊन पोचला, आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत हा बार्थोलोम्यू डायस येऊन पोचला, पण त्याला पुढे येता आलं नाही. मग या आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला जे नाव देण्यात आलं ते म्हणजे आशेचे भूशिर. याला मित्रांनो आपण केप ऑफ गुड होप म्हणतो. केप ऑफ गुड होप म्हणतो. बघा, ठीक आहे. बघा, हा भारताकडे येण्याचा पहिला प्रयत्न बार्थोलोम्यू डायस यांनी केला. हा बार्थोलोम्यू डायस जेव्हा भारताच्या शोधात निघाला तेव्हा हा आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत येऊन पोचला आणि या आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला नाव दिलं आशेचे भूशिर, म्हणजे केप ऑफ गुड होप. याला भारताकडे येता आलं का? नाही, याला भारताचा शोध लावता आला नाही. मग त्यानंतर कालांतराने जर बघितलं आपण तर लक्षात घ्या, कालांतराने जर आपण बघितलं तर 1492 ला हा जो कोलंबस होता, कोण होता? कोलंबस. या कोलंबसने अटलांटिक महासागर पार करून कोलंबस एका अज्ञात प्रदेशात उतरला. या एक अज्ञात प्रदेश म्हणजे एक अनोळखी प्रदेश होता मित्रांनो. या अनोळखी प्रदेशामध्ये हा कोलंबस उतरला. कोलंबसचा गैरसमज झाला की हा भारतीय उपखंड आहे. काय झाला? कोलंबसचा गैरसमज झाला की भारतीय उपखंड आहे. पुढे कोलंबसच्याच मार्गाने लक्षात घ्या काय म्हटलं आपण, पुढे या कोलंबसच्याच मार्गाने जो इटालियन खलाशी होता, इटालियन जो खलाशी होता, अमेरिगो व्हेस्पुसी. बघा, पहिला मुद्दा म्हणला आपण की 1492 ला कोलंबस जेव्हा भारताचा शोधात निघाला तेव्हा कोलंबसने अटलांटिक महासागर पार करून हा कोलंबस एका अज्ञात प्रदेशात उतरला. या कोलंबसचा गैरसमज झाला की हा भारतीय उपखंड आहे. तो भारतीय उपखंड नव्हता. मग पुढे जाऊन कोलंबसच्याच मार्गाने जो इटालियन खलाशी होता अमेरिगो व्हेस्पुसी या कोलंबसच्या अज्ञात प्रदेशात उतरला. अज्ञात प्रदेशात उतरला आणि त्या अज्ञात प्रदेशाला या अमेरिगो व्हेस्पुसीच्या नावावरून अमेरिका खंड हे नाव देण्यात आले. कोणतं? अमेरिका खंड हे नाव देण्यात आले. कोणतं नाव देण्यात आले? अमेरिका खंड जे आहेत हे नाव या ठिकाणी जो आहेत हे देण्यात आले. तर मित्रांनो, आपल्याला जर परीक्षेला प्रश्न विचारला तर अमेरिका खंडाचा शोध, अमेरिका या खंडाचा शोध कोणी लावला तर तो या कोलंबसने लावला. कोणी लावला? या कोलंबसने लावला. कारण हाच व्यक्ती पहिल्यांदा त्या अज्ञात प्रदेशात उतरला होता. फक्त अमेरिगो व्हेस्पुसीच्या नावावरून त्या अज्ञात प्रदेशाला नाव देण्यात आलं. कोणतं नाव देण्यात आलं मित्रांनो? तर अमेरिका खंड. मग अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला मित्रांनो? तर या कोलंबसने लावला. कोणी लावला? जो कोलंबस आहे या कोलंबसने लावला. ठीक आहे. त्यानंतर बघितलं मित्रांनो आपण तर लक्षात घ्या
जो पोर्तुगीज खलाशी होता, कोणता खलाशी? पोर्तुगीज खलाशी. पोर्तुगीज खलाशी कोणता म्हटला मित्रांनो आपण? जो पोर्तुगीज खलाशी होता, वास्को द गामा. वास्को द गामा कोण म्हटला मित्रांनो आपण? वास्को द गामा. या वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला, आफ्रिकेच्या या दक्षिण टोकाला वळसा घालून, आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घातला. आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून या 23 मे 1498 रोजी, 23 मे 1498 रोजी या भारताच्या कालिकत बंदरावर, भारताच्या कालिकत बंदरावर प्रवेश केला. कालिकत बंदरावर काय केला? प्रवेश केला आणि भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन खलाशी ठरला. आणि या भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन खलाशी ठरला. पहिला युरोपियन काय ठरला? खलाशी ठरला. बघा आपण काय म्हटलं मित्रांनो, जो पोर्तुगीज खलाशी होता कोण? वास्को द गामा. कोण म्हणलं आपण? वास्को द गामा. हा पोर्तुगीज खलाशाने काय केलं? आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या कालिकत बंदरावर प्रवेश केला आणि भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन खलाशी ठरला. कोण? वास्को द गामा. आणि मित्रांनो, इथूनच भारताची विशाल बाजारपेठ युरोपियन लोकांना खुली झाली. इथूनच भारताची विशाल बाजारपेठ जी युरोपियन लोक होते यांना सुरू झाली. त्यावेळेस मित्रांनो, जो कालिकतचा राजा होता, कालिकतचा राजा, बघा त्यावेळेस जो कालिकतचा राजा होता मित्रांनो, बरोबर आहे, कालिकतचा राजा झामोरीन. कोण होता? राजा झामोरीन. या राजा झामोरीनने वास्को द गामाचे, कोणाचे? वास्को द गामाचे स्वागत केले. जो त्यावेळेस मित्रांनो कालिकतवर राज्य करणारा राजा जो होता वास्को द गामा, या वास्को द गामाने या ठिकाणी या कालिकतचा राजा झामोरीनने या वास्को द गामाचे या ठिकाणी स्वागत केले आणि इथूनच भारताची विशाल बाजारपेठ युरोपियन लोकांना खुली झाली. म्हणजेच युरोपियन लोकांना भारतात येण्याचा मार्ग जो आहे या ठिकाणी जो आहे मोकळा झाला. काय झाला? या ठिकाणी मोकळा झाला. मग हे पोर्तुगीज भारतात आल्यानंतर, लक्षात घ्या, पोर्तुगीज भारतात आल्यानंतर लक्षात घ्या, या पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर म्हणून भारतात कोण आला? तर या 1505 ला, केव्हा? 1505 ला म्हटलं मित्रांनो आपण. 1505 ला पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर म्हणून फ्रान्सिस्को द अल्मेडा. कोण? फ्रान्सिस्को
फ्रान्सिस्को द अल्मेडा हा पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर म्हणून भारतात आला. काय? पहिला गव्हर्नर म्हणून. ठीक आहे, बघा पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर म्हणून जो आहे हा भारतात आला. कोण? फ्रान्सिस्को द अल्मेडा. मग हा पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर मित्रांनो. पोर्तुगीजांचा कितवा गव्हर्नर? पहिला. मग हा या 1505 ते 1509 पर्यंत हा पोर्तुगीजांचा गव्हर्नर होता. काय? पोर्तुगीजांचा गव्हर्नर होता. 1509 ला पोर्तुगीजांचा दुसरा गव्हर्नर म्हणून अल्फान्सो द अल्बुकर्क आला. कोण आला? अल्फान्सो द अल्बुकर्क हा पोर्तुगीजांचा दुसरा गव्हर्नर म्हणून मित्रांनो भारतात आला. आणि हाच अल्फान्सो द अल्बुकर्क पोर्तुगीज राज्याचा खरा संस्थापक मानला जातो. बघा कोण? अल्फान्सो द अल्बुकर्क हाच खरा या पोर्तुगीज साम्राज्याचा. कोणाचा? या पोर्तुगीज साम्राज्याचा खरा संस्थापक मानला जातो. काय मानला जातो? हा पोर्तुगीज साम्राज्याचा या ठिकाणी जो आहे खरा संस्थापक जो आहे हा मानला जातो. बरोबर आहे मित्रांनो. का मानला जातो? तर लक्षात घ्या, हा का मानला जातो? तर मित्रांनो आपण असं म्हणलं की हा पोर्तुगीज साम्राज्य खरा संस्थापक का मानला जातो, तर आपण असं म्हणलं की पोर्तुगीज हे फक्त भारतात व्यापारासाठी आले होते. यासाठी व्यापारासाठी आले होते. व्यापाराच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळवणे हा त्यांचा मूळ उद्देश होता. काय होता? हा त्यांचा मूळ उद्देश होता. मात्र लक्षात घ्या, पोर्तुगीजांनी काय केलं मित्रांनो? 1510 ला केव्हा? लक्षात घ्या, या 1510 मध्ये जो बिजापूरचा युसुफ आदिल शाह होता. कुठला? बिजापूरचा जो युसुफ आदिल शाह होता. या बिजापूरच्या युसुफ आदिल शाह कडून युसुफ आदिल शाह कडून पोर्तुगीजांनी गोवा हा प्रदेश जिंकून घेतला. कोणता? गोवाचा प्रदेश जो आहे जिंकून घेतला. कोणी जिंकून घेतला? पोर्तुगीजांनी. बघा आले कशासाठी? व्यापार करण्यासाठी. व्यापाराच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळवणे हा त्यांचा मूळ उद्देश होता. पण या पोर्तुगीजांनी काय केलं? व्यापाराबरोबरच साम्राज्य विस्तारावर भर देत असताना, व्यापाराबरोबरच साम्राज्य विस्तारावर भर देत असताना 1510 ला बिजापूरच्या युसुफ आदिल शाह कडून त्यांनी गोवा हा प्रदेश जो आहे या ठिकाणी जिंकून घेतला. काय घेतला? जिंकून घेतला. आणि या पोर्तुगीज जे होते मित्रांनो, कोण? पोर्तुगीज. या पोर्तुगीजांनी आपली पहिली वखार कोचीन या ठिकाणी स्थापन केली. कुठं? कोचीनला स्थापन केली. पोर्तुगीज होते मित्रांनो, यांनी आपली पहिली वखार कोणत्या ठिकाणी स्थापन केली? तर या पोर्तुगीजांनी आपली पहिली वखार जी आहेत कोचीनला स्थापन केली. मग या पोर्तुगीजांची
पोर्तुगीजांची व्यापाराबरोबरच साम्राज्य विस्ताराची प्रगती पाहत असताना इतर युरोपियांनी सुद्धा भारतात येण्यास सुरुवात केली. काय केली? भारतात येण्यास या ठिकाणी जी आहेत ही सुरुवात केली. कोणी केली? या पोर्तुगीजांनी. बरोबर आहे. काय केली मित्रांनो? सुरुवात या ठिकाणी केली. बघा काय म्हटलं आपण की पोर्तुगीजांची व्यापाराबरोबरच साम्राज्य विस्ताराची प्रगती पाहत असताना यांची प्रगती पाहताना इतर युरोपियांनी सुद्धा भारतात येण्यास सुरुवात केली. मग आपण भारतात जर युरोपियन व्यापाऱ्यांचा क्रम बघितला, भारतात येण्याचा युरोपियन व्यापाऱ्यांचा क्रम बघितला तर भारतात सर्वप्रथम कोण आले? पोर्तुगीज आले. कोण आले? पोर्तुगीज आले. बरोबर आहे. मग पोर्तुगीजानंतर भारतात डच आले. कोण आले? डच. पूर्वीचे डच म्हणजे आताचे हॉलंडवाले. डचच्या नंतर भारतात इंग्रज आले. कोण आले? इंग्रज आले. कोण आले? इंग्रज आले. आणि इंग्रजानंतर भारतात फ्रेंच आले. कोण आले? फ्रेंच आले. हा मित्रांनो युरोपियन व्यापाऱ्यांचा भारतात येण्याचा क्रम. जाण्याचा क्रम बघितला, जाण्याचा बघा युरोपियनचा जाण्याचा क्रम. हो, सगळ्यात पहिले डच गेले. कोण गेले? सगळ्यात पहिले डच गेले. डचच्या नंतर फ्रेंच गेले. फ्रेंचच्या नंतर इंग्रज गेले आणि इंग्रजानंतर पोर्तुगीज गेले. सगळ्यात पहिले पोर्तुगीज आले, सगळ्यात पहिले पोर्तुगीज आले आणि सगळ्यात शेवटी पोर्तुगीजच गेले. बरोबर आहे. कारण मित्रांनो आपण जर या ठिकाणी जर बघितला तर लक्षात घ्या, हो, भारतामध्ये येणारा पहिला डच नागरिक जर बघितला आपण तर कॉर्नेलिस डॅहस्टमान हा भारतात येणारा पहिला डच नागरिक आहे मित्रांनो. कॉर्नेलिस डॅहस्टमान हा भारतात येणारा पहिला डच नागरिक. हा 1596 भारतात आला. तेव्हा आला 1596 पण अगोदरच 1498 पोर्तुगीज आले होते. ओके. मग त्यानंतर इंग्रज आले. आता बघूत आपण ब्रिटिशांचे म्हणजे इंग्रजांचे भारतातील आगमन व सत्तेचा विकास म्हणजे ब्रिटिश भारतात कसे आले आणि आपले सत्ता विस्तार या ब्रिटिशांनी कशा पद्धतीने केला याविषयी आपण माहिती बघणार आहोत. बरोबर आहे. ओके, लक्षात घ्या. हो बघा, ब्रिटिशांचे भारतातील आगमन व सत्तेचा विकास म्हणजे ब्रिटिश सत्तेचा विकास, ब्रिटिशांचं भारतातील आगमन आणि त्यांनी सत्तेचा विकास कसा केला याविषयी माहिती घेऊ. मित्रांनो या लक्षात घ्या, या लंडन मधील कशामधील लंडन मधील एका व्यापाराच्या गटाने बघा, लंडन मधील एक व्यापाराचा गट होता. काय होता? एक व्यापाराचा गट होता. या लंडन मधील एका व्यापाराच्या गटाने 31 डिसेंबर 1600 रोजी 31 डिसेंबर 1600 रोजी भारतात या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. कशाची? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. कोणी? लंडन मधील एका व्यापाराच्या गटाने. केव्हा केली? तर 31 डिसेंबर केव्हा? या 31 डिसेंबर 1600 रोजी
या लंडनमधील एका व्यापाराच्या गटाने ईस्ट इंडिया कंपनीची जी आहेत ही भारतात स्थापन केली। मग स्थापन केल्यानंतर जी इंग्लंडची राणी होती बघा, जी इंग्लंडची राणी एलिझाबेथ ही त्यावेळेस मित्रांनो या इंग्लंडची राणी होती, इंग्लंडवर राज्य करणारी ही राणी होती। व इंग्लंडची राणी एलिझाबेथने सुरुवातीस काय ईस्ट इंडिया कंपनीला 15 वर्षासाठी किती 15 वर्षासाठी पूर्वेकडील देशासोबत मग पूर्वेकडील देश म्हणजे कोणते देश, तर लक्षात घ्या पूर्वेकडील देश म्हणजे कोणते देश, तर मॅगेलिनची सामुद्रधुनी व केप ऑफ गुड होप। बघा मॅगेलिनची सामुद्रधुनी व केप ऑफ गुड होप या पूर्वेकडील देशासोबत 15 वर्षासाठी व्यापार करण्याची परवानगी दिली। काय दिली? परवानगी दिली। आणि या परवानगीमध्ये असंही नमूद केलं की जर ईस्ट इंडिया कंपनीने भारतात काही अनुचित प्रकार केल्यास या ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता आहे ही काढून घेण्यात येईल। मग अशी परवानगी दिल्यानंतर लक्षात घ्या इंग्लंडच्या राजापदी राजा जेम्स पहिला आला। कोण आला? राजा जेम्स पहिला। कोण आला? राजा जेम्स पहिला। ठीक आहे, कोण आला? हा राजा जेम्स जो आहे हा पहिला इंग्लंडच्या या राज्यपदी जो आहे इंग्लंडच्या या राज्यपदी आला। या राजा जेम्स पहिला याने ईस्ट इंडिया कंपनीला कोणाला? या ईस्ट इंडिया जी कंपनी होती या ईस्ट इंडिया कंपनीला कायमस्वरूपी परवानगी दिली। काय दिली? परवानगी दिली। बघा 1509 ला केव्हा दिली मित्रांनो? 1509 ला इंग्लंडच्या या राजापदी हा राजा जेम्स पहिला आला आणि याने या ईस्ट इंडिया कंपनीला कायमस्वरूपी जी आहेत या ठिकाणी परवानगी दिली। काय दिली? परवानगी जी आहेत या ठिकाणी दिलेली आहेत। बरोबर आहे। मग कायमस्वरूपी परवानगी दिल्यानंतर लक्षात घ्या या ईस्ट इंडिया कंपनीचा कशाचा? ईस्ट इंडिया या कंपनीचा पहिला गव्हर्नर म्हणून सर थॉमस रो आला। कोण आला? सर थॉमस रो हा एक मिनिट बघा ईस्ट इंडिया कंपनी जी होती या ईस्ट इंडिया कंपनीचा जो पहिला गव्हर्नर होता थॉमस स्मिथ होता। कोण होता? हा थॉमस स्मिथ हा ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर म्हणून भारतात आला। मग भारतात आल्यानंतर लक्षात घ्या जो इंग्रज वकील सर थॉमस रो याने जहांगीर
बादशाहकडून प्रथम व्यापाराच्या सवलती मिळविल्या. काय मिळवल्या? सवलती मिळविल्या. बघा काय मिळवल्या? सवलती मिळवल्या. केव्हा मिळवल्या? तर लक्षात घ्या, या 1609 आहे. किती आहेत? 1609. या 1615 किंवा 1615 इंग्रज वकील सर थॉमस रो याने जहांगीर बादशाहकडून पहिल्यांदा व्यापाराच्या सवलती मिळवल्या. आणि या सवलती मिळवल्यानंतर लक्षात घ्या, या सवलती मिळवल्यानंतर या इंग्रजांनी आपली पहिली वखार सुरत या ठिकाणी स्थापन केली. कोणत्या ठिकाणी? सुरत. बघा इंग्रजांची पहिली वखार कोणता आहे? वखार किंवा आपण याला कोठडी म्हणतो. काय म्हणतो? कोठडी म्हणतो. या इंग्रजांनी आपली पहिली वखार कोणत्या ठिकाणी स्थापन केली? तर इंग्रजांनी आपली पहिली वखार जी आहेत या सुरत या ठिकाणी स्थापन केली. मग या इंग्रजांचं बघून लक्षात घ्या, या इंग्रजांचं बघून या 1602 ला डचांनी सुद्धा डच ईस्ट युनायटेड इंडिया कंपनीची स्थापना केली. फ्रेंच सगळ्यात शेवटी आले. या फ्रेंचांनी 1664 ला या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. कशाची? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. स्थापना केल्यानंतर जेव्हा हे चारही युरोपियन भारतात आले तेव्हा या चारही युरोपियनामध्ये व्यापाराबरोबरच सत्तेसाठी संघर्ष निर्माण झाला. आणि या संघर्षातून फक्त 2च प्रतिस्पर्धी राहिले, इंग्रज आणि फ्रेंच. 2च प्रतिस्पर्धी राहिल्यानंतर इंग्रज फ्रेंच यांच्यामध्ये पुन्हा संघर्ष सुरू होता. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामधील संघर्ष म्हणजे भारतीय इतिहासातील प्रसिद्ध अशा 3 कर्नाटक लढाया. 3 कर्नाटक युद्ध म्हणतो आपण. किती म्हणतो? 3 कर्नाटक युद्ध असे म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, आतापर्यंत जे आपण बघितलं याच्यावर परीक्षेला आतापर्यंत कशा पद्धतीचे प्रश्न पडलेले आहेत? आतापर्यंत पडलेले प्रश्न बघा, जवळपास 4 ते 5 प्रश्न पडलेले आहेत. सरळ सेवा, पोलीस भरती, MPSC ला. ओके, बघू शिकल्या भागावर तुम्हाला याची आन्सर येतात, उत्तर येतात का? बघा, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी काय म्हटलं आपण? जी ईस्ट इंडिया कंपनी आहे, जी ईस्ट इंडिया कंपनी आहे, जी पहिली फॅक्टरी म्हणजे वखार. पहिली फॅक्टरी म्हणजे काय? वखार. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली वखार भारतात कुठे स्थापन झाली? तर मित्रांनो कुठे झाली? सुरतला. बघा, फॅक्टरी म्हणजेच वखार. फॅक्टरी म्हणजेच काय? वखार. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली वखार भारतात कुठे स्थापन झाली? तर सुरत या ठिकाणी स्थापन झाली. ओके, नेक्स्ट. छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? बघा, छपाई यंत्राचा शोध या 1450च्या सुमारास, 1450च्या सुमारास छपाई यंत्राचा शोध जोहान्स गुटेनबर्ग यांनी लावला. कोणी लावला? जोहान्स गुटेनबर्ग यांनी लावला. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा. वास्को द गामा याने खालीलपैकी कोणत्या राजाकडून
व्यापाराच्या सवलती मिळविल्या. बरोबर आहे. वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने खालीलपैकी कोणत्या व्यापाराकडून कोणत्या या राजाकडून व्यापाराच्या सवलती मिळवल्या? तर मित्रांनो, जो झामोरी नावाचा राजा होता हा कालिकतचा राजा होता. कुठला? कालिकतचा राजा. या कालिकतच्या राजाकडून त्याने सर्वप्रथम व्यापाराच्या सवलती मिळविल्या. काय मिळवल्या? व्यापाराच्या सवलती मिळवल्या. त्यानंतर मित्रांनो अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? काय म्हणलं आपण की भारताकडे जाण्याचा म्हणजे येण्याचा प्रयत्न करत असताना हा कोलंबस जो आहे, हा कोलंबस एका अज्ञात प्रदेशात उतरला. कोलंबसचा गैरसमज झाला. पुन्हा कोलंबसच्याच मार्गाने जो इटालियन खलाशी होता अमेरिगो व्हेस्पुसी, हा कोलंबसच्याच मार्गाने येऊन त्या अज्ञात प्रदेशात उतरला. मात्र या अमेरिगो व्हेस्पुसीच्या नावावरून त्या खंडाला काय नाव दिलं? अमेरिका खंड. मात्र अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? तर कोलंबसने लावला. कोणी लावला? कोलंबसने लावला. केव्हा? 1492 ला. केव्हा लावला? 1492 ला लावला. असं मित्रांनो आपण शिकलेल्या या घटकावर आतापर्यंत अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे मित्रांनो. धन्यवाद.